गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या व्हिडिओला. मित्रांनो, आपण जर काल US मार्केट पाहिलं आणि काल रात्री झालेल्या डेव्हलपमेंट पाहिल्या तर आपल्याला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. सगळ्यात पहिल्यांदा जाणून घेऊयात काल रात्री US मार्केटमध्ये काय झालं. तर काल रात्री US मार्केटमध्ये आपल्याला S&P 500 आणि नॅसडॅकमध्ये आपल्याला सेलिंग पाहायला मिळालं. परंतु डाव जोन्स मात्र ग्रीनमध्ये क्लोज झालेला आहे. म्हणजे त्यांची तीनही इंडेक्सेस जे आहेत तर ते कॉन्ट्रा क्लोज आहेत. म्हणजेच काय की आपल्याला काय पाहायला मिळतं की टेक स्टॉक्समध्ये सेलिंग पाहायला मिळाले, परंतु इतर जे काही स्टॉक्स आहेत इंडस्ट्रियल स्टॉक्स USमध्ये तर त्याच्यामध्ये आपल्याला गेन पाहायला मिळालं. तर मग असं का? तर टेक्नॉलॉजी स्टॉक्समध्ये सेलिंग पाहायला मिळण्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे तिथे जे काही फेडच्या चेअरमॅनकडनं संकेत आलेले आहेत, जे काही नवीन फेड चेअरमॅन आहेत त्यांच्याकडनं, की कुठल्याही प्रकारचा रेट कट या वर्षामध्ये होण्याची पॉसिबिलिटी जवळजवळ नाही आहे. त्यामुळे टेक्नॉलॉजी स्टॉक्समध्ये आपल्याला मोठं सेलिंग पाहायला मिळालं. त्यानंतर गुगलचे जे हेड आहेत तर त्यांनी रिझाईन केल्यामुळे गुगलच्या शेअरमध्ये देखील आपल्याला एक मोठा ड्रॉप पाहायला मिळाला. त्यामुळे US मार्केटमध्ये जर पाहिलं तर बाकी सगळं जरी व्यवस्थित असलं तरी टेक स्टॉक्समध्ये सेलिंग आहे. त्यानंतर जर आपण हॉर्मुजच्या बाबतीमध्ये अपडेट्स जर पाहिले तर USनं इराणला अलाउ केले की पुढच्या 60 दिवसांसाठी ते ओपन मार्केटमध्ये जगामध्ये कोणालाही ऑइल विकू शकतात. त्यामुळे ऑइल प्राईस फर्दर थोडेसा ड्रॉप झालेले आहेत, मॉडरेट लेवलला आहेत, काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर हॉर्मुजचं जे ब्लॉकेड आहे ते उघडलं आहे की नाही याबद्दल थोडीशी साशंकता आहे. परंतु तिथनं येणारे जाणारे जे शिप्स आहेत तर त्याच्यामध्ये भारी ड्रॉप पाहायला मिळालेला आहे. त्यामुळे ॲक्च्युअल तिथली जी ग्राउंड रियालिटी आहे तर ती येणाऱ्या न्यूजसोबत थोडीशी मॅच करत नाही आहे, की जे परवा ऑलमोस्ट 55 ते 60 आजच्या आसपास जे काही शिप्स आहेत ते तिथनं पासआउट झाले होते 24 तासात. तर गेल्या 24 तासामध्ये तो आकडा ड्रॉप होऊन फक्त 15वरती आला आहे. त्यामुळे नक्की काय आहे तर ते अजूनही समजलं नाही आहे. आता जर आपण इराण आणि US दोन्ही बाजूंनी जर पाहिलं तर त्यांचे जे काही बोलणी चालणी आहे तर ते सुरू आहे, कारण त्याला दोन्ही बाजूंना दुजोरा मिळालेला आहे. म्हणजेच काय, इराणकडनं देखील स्टेटमेंट्स आलेले आहेत की US सोबत ते चर्चा करत आहेत आणि USकडनंही तसे स्टेटमेंट्स आलेले आहेत. म्हणजेच काय की ही गोष्ट थोडीशी डेव्हलपिंग आपण म्हणू शकतो. जर आपण आपल्या मार्केटकडे पाहिलं तर आज आपल्याकडे आहे निफ्टीची एक्सपायरी. त्यामुळे एक्सपायरीचं प्रेशर मार्केटवरती राहण्याची पॉसिबिलिटी आहे. सोबतच आपल्याकडे जे IT स्टॉक्स आहेत तर त्याच्यामध्ये अगेन एक तुम्हाला सेलिंग प्रेशर पाहायला मिळू शकतं, कारण USमध्ये टेक्नॉलॉजी स्टॉक्समध्ये सेलिंग प्रेशर पाहायला मिळालेलं आहे. त्यानंतर आपल्याकडे टाटा म्हणजेच स्पेशली TCS थोडासा फोकसमध्ये राहील. त्याचं कारण असं की टाटा इलेक्ट्रॉनिक्सचा जो प्लांट आहे तर त्याच्यावरती सायबर अटॅक झालेला आहे. आता टाटा इलेक्ट्रॉनिक्स डायरेक्टली जरी लिस्टेड नसला तरी त्याला मेजर जो सप्लायर आहे तर तो आहे TCS. त्यामुळे TCSचा जो स्टॉक आहे तर तो आज थोडासा फोकसमध्ये राहू शकतो. त्यानंतर बाकी जर पाहिलं तर स्टॉक स्पेसिफिक असं म्हणावं असं काही जास्त नाही आहे. परंतु FISDIचा डेटा पाहिला तर FISनं अगेन थोडंसं सेलिंग केलेलं आहे. फार जास्त क्वांटिटीमध्ये नाही, एक 600-700 कोटींच्या आसपास सेलिंग केलेलं आहे. त्याच्या अगेन्स्ट डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं त्याच्या ऑलमोस्ट दुप्पटच बाईंग केलेलं आहे. तर मग अशा पद्धतीनं मार्केटमध्ये सध्या परिस्थिती आहे. जर आपण गिफ्ट निफ्टी पाहिलं तर गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते की मार्केट साधारण एक 30-40 पॉईंटच्या आसपास गॅपअप ओपन करेल, म्हणजे ज्याला आपण ऑलमोस्ट फ्लॅट म्हणू शकतो. त्यातच आज निफ्टीची एक्सपायरी असल्यामुळे मार्केटमध्ये कशा पद्धतीने प्राईस ॲक्शन राहील ते पाहणं खूप जास्त गरजेचं आहे. जर आपण सध्या ओपन इंटरेस्ट जर पाहिला तर ओपन इंटरेस्टमध्ये आपल्याला डाऊन साईडला 24,000वरती खूप जास्त पुट रायटिंग पाहायला मिळतं आहे आणि 24,200च्या आसपास कॉल रायटिंग पाहायला मिळते आहे. म्हणजेच मार्केट एका चॉपी झोनमध्ये राहण्याची हायली पॉसिबिलिटी आहे. डाऊन साईडला 24,000 ब्रेक करणं एवढं इझी नाही आहे आणि अपसाईडला 24,200 ब्रेक करण्यासाठी कुठल्याही प्रकारचं आपण काय म्हणू शकतो की ग्लोबल क्यूज तसे नाही आहेत किंवा कुठल्याही प्रकारचा ट्रिगर पॉईंट नाही आहे. त्यामुळे ना धड डाऊन साईडला ना धड अपसाईडला मार्केट कुठेच जाण्याची पॉसिबिलिटी नाही आहे. तर मग पाहूयात काय होतं ते. तोपर्यंत मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ, ही माहिती कशी वाटली आहे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका.
धन्यवाद.